तर हे गाईस, बोरिंग वाटतंय खूप. टी व्ही बंद आहे. ते तुम्हाला सांगितलेलं का बंद आहे. अजून बनवायला टाकली नाही, टाकायची उद्या. उद्या टाकायची बनवायला. खूप बोरिंग वाटतंय घरात. टी व्ही फोन असू नये कसं, म्हणजे समजू शकतात तुम्ही कसं वाटतंय. फोन असून बी तसं व्हायलंय म्हणजे लय म्हणजे खतरनाक आहे. फोन आहे त्याच्यात आपण यूट्यूबचं चालवू शकतो, सगळं चालू शकतो. टी व्ही नाही म्हणून मला उभी होत आहे. म्हणजे विचार करा, टी व्ही मोबाईलहून टी व्ही हे बेस्ट. ती टी व्ही म्हणजे त्याच्यात यूट्यूब तर चालतं, त्याच्यात फोनमध्ये पण चालतं. टी व्हीमध्ये पिक्चर येतात, आपण यूट्यूबवर पण बघू शकतो मोबाईलवर. आणि राहिला त्याच्यावर इंस्टाग्राम बी चालतं, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळं चालतं. पण विषय काय आहे, जो फोन आहे एवढूसा, म्हणजे हा एवढासा. पण टी व्ही कसा क्लॅरिटी परत एवढी मोठी, त्याच्यामुळं जरा कसं इम्प्रेशन पडतं. समजू शकतात तुम्ही. एवढं खुलून बोलायचं म्हणजे समजा जरा. टी व्ही कसं क्लॅरिटी, परत त्याची क्वालिटी, परत त्याचं ते एवढं मोठं दिसतं, म्हणजे आपण झोपून बघू शकतो, कसं बी बघू शकतो. पण ह्याचं काय, मोबाईलचं असा हात असं करून बघा, हां, आणि असं करा नाही तर असं करा, तसं तर आपण झोपून बी बघू शकतो तसं मोबाईल घेऊन. पण किती वेळ असं करणार माणूस, हात दुखत. म्हणून असं चित्र मोठं दिसतं, वरून क्वालिटी एकदम बेस्ट टी व्हीची, आणि बघायला पण एकदम हे होतं. टी व्ही नाही ना, लय बोरिंग वाटतंय. म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय झालंय. राहिला प्रश्न, उद्या टाकायचे बनवायला. बघू किती रुपये घेतो ते. उद्या टाकू बनवायला. आजचे दिवस कसं तरी जाव बाबा. उद्या टाकायचं बनवायला, उद्या टाकू. आणि उद्या बनवला, टी व्ही चालली का तुम्हाला नक्कीच कळवेन मी की माझी टी व्ही चांगली झाली. तर तुमच्या घरात जर असं झालं तर काय करा, म्हणजे काय करा, टी व्ही बनवायला टाका. उद्या तर मी उद्या टाकायचे मला. एवढ्या दिवस शांत बसलेलो, ते काहीतरी रिझन म्हणजे हे काय, दुकानवाले काय करतात माहिती का, जरा म्हणजे आपल्याला तर ते ओळख नाही आपली ना, त्यांची ना आपली. टी व्ही टाकली, त्यांना चांगलं दिसला टी व्ही की बोलतात कधी दिली टी व्ही. आणि कधी दिली टी व्ही, आणि त्यांच्याकडून हे पण नसतं ना, प्रूफ पण देत नाही की टी व्ही त्यांना दिली. त्यांच्याकडे ती पावतीच नसते. तर बघू कुठं ओळखीचा दुकानवाला असला तर तिथं टाकू. म्हणून एवढ्या दिवस शांत होतो, उद्या टाकणार आहे. फोनवर बघून बघून कंटाळा आला. किती वेळ फोनवरच बघायचं, नुसतं फोन. मी ना, माझ्याकडं फोन असून मी त्या टी व्हीला मिस करायलो बघा. टी व्ही मेन आहे ना, टी व्ही. सकाळी सकाळी काय उठलं, मी सकाळी सकाळी काय करतो, उठला की
हे करायचं, टी व्ही चालू करायची, की बघायचं थोडा वेळ, आणि मग दुकानला जायचं, दूध आणायचं, चहा करायचा, घरातलं आवरायचं. आणि मग आवरता कसं आता ते गाणे ऐकायचं हे झालं ना, जे चांगलं वाटतं कामात गाणे ऐकत ऐकत काम केलं. आणि मग मस्त वाटतं, मग काम म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. सकाळी सकाळी काम करायचं ना, आपले गाणे बी ऐकायचे मस्त. तर आज सकाळी म्हणजे काय झालं, उठलो आणि मला माहिती नाही की टी व्हीला काय झालंय. म्हणजे माझ्या ध्यानातून निघलं, गेलो, बटन चालू केलं, रिमोट दाबतोय, आणि चालू का नाही होते, म्हणलं हा, अरे ते तर टी व्ही हे झालं ना, चालू कसं होणार. आणि मग सकाळी खूप मिस केलं त्या टी व्हीला. सकाळीच काय 3-4 दिवस झाले वाटतं. नाही 3-4, हां 3 नाही 4. तुम्हाला काल का परवा सांगितलेलं मी. 4च, 4 दिवस मिस करत होतो. उद्याचा दिवस 5वा होईल. आणि काय हे साऊंड आमच्याकडं ब्लूटूथ आहे ना, हे केलं, मोबाईलवर गाणे लावले आणि ब्लूटूथवर गाणे हे केले, ऐकत बसलो. तितक्यात ब्लूटूथचं हेच संपलं, चार्जिंग. म्हणलं झालं. त्यापेक्षा ती टी व्ही बरी होती. म्हणजे किती बी चालवा, काय त्याला काय चार्जिंग नसती ना, काय नाही. इथं फोनला चार्जिंग लावा, फोनचं बी चार्जिंग उतरते आणि ब्लूटूथची पण. म्हणून सकाळी मला कसं तरीच होत होतं. म्हणलं टी व्ही नाही आणि आम्ही इथं ब्लूटूथवर गाणे लावलेत. बघू, उद्या टाकतो बनवायला मस्त. आणि उद्या टाकला की तुम्हाला लगेच कळवतो की माझी टी व्ही एकदम छान झालेली बनवून. आणि मग सकाळी उठलं की लावायचे गाणे, लावायचे, मस्त काम बी मावरायचं, झालं असं एकदम झकास. ते कसं घराला टी व्ही जर नसली ना घरामध्ये घर नाही दिसत. म्हणजे काय ते घरात शांतता राहते. टी व्ही असल्यावर जरा कसं काहीतरी बघतं माणूस. मोबाईलवर किती बघणार, बघून किती बघणार. आणि ते मोबाईल नुसतं असं करायचं, असं बघायचं, काय राव. म्हणजे टी व्ही घरात नसले ना, लय बोरिंग होतं. मोबाईलवर पण किती बघणार माणूस. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय, तुमच्याशी बोलायला आलोय. म्हणजे मला आता जरा बरं वाटतंय बोलून. आणि किती वाजले? 10 वाजतात, 10 वाजले. शांत चांगलं नाही वाटत, म्हणून मी बोलायला आलो तुम्हाला. मी अजिबात शांत नाही बसत कधी. माझं काय ना काय असतं. म्हणजे मला शांतता नाही आवडत. हे जरा म्हणजे कसं, जरा जिथं जास्त गर्दा होईल ना, मग तिथून गेल्यावर शांत जागा तवा आवडते. तेव्हा मी जाऊ शकतो. पण कुठं गर्दच नाही, बिन कामाचं तिकडं जाऊन शांततेत जागेत बसायचं, हे चांगलं नाही. म्हणजे गर्दा हाय लेवलचा नाही, जसं आपण साधारण बोलतो तसं एक ठीक आहे. आणि एवढं पण नाही की जास्त लेवल, मग शांततेत जागे जावं लागलं. आणि
शांत जागा म्हणजे शांत जेवढं आहे असेल ना तेवढंच चांगलं असतं. तसं मी पण शांत बसायचं म्हणजे प्रयास करतो, पण शांतच नाही बसत. काय ना काय होतच राहते. कधी मोबाईल बघत बसतो, कधी व्हिडिओ काढतो मी. म्हणजे गप्प असं बसतच नाही, काय ना काय आपलं असतंच. हां, काय ना काही म्हणजे जवळ मिळला की मिळला. हां. आणि तुमचं जेवण झालं का ते कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी माझं मत मांडलेलं आहे इथं. आणि काय काय बोलू शकतो मी. हां, बिग बॉस बघणं नका विसरू. भले माझी टी व्ही म्हणजे बंद पडले, पण मी म्हणजे एक बी एपिसोड मिस नाही करत. और जिओ हॉटस्टार आहे ना ॲप, त्याच्यावर मी बघतो. बघा कसे दिवस आलेत, ॲपवर बघायला लागतंय. काल जो पोरगा टी व्हीवर बघत होता, आज तो प्रसाद मोबाईलमध्ये बघतोय. म्हणजे दिवस कसे बदलतात बघा, असा बदल घडतो. आणि जो मोबाईल म्हणजे ज्याच्याकडे टी व्ही बी नसते, ज्याच्याकडे फोनच असतो, तो टी व्ही घेतो. म्हणजे बदल निसर्गिकमध्ये किती बदल होत असतं बघा. म्हणजे ज्यांच्याकडे टी व्ही आहे त्यांची बंद पडते तरी तो फोनमध्येच येतो. ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच फोन आहे ते टी व्ही घेऊन टाकतात. तसं तर माझ्याकडे पहिले फोनच होता, आमच्याकडे टी व्ही पण नव्हती पहिले नव्हती. मी कामाला लागलो ना तेव्हा ही टी व्ही घेतली. म्हणजे आम्ही टी व्ही घेतली, पण असा वेळ येते की म्हणजे कधी कधी असं घडतं की म्हणजे ज्यांच्याकडे टी व्ही बी घेतली त्यांनी ते प्रशासनात मोबाईलवर येते असं कधी वाटलं नाही. एवढं सांगतो. चला बाय. लय बोलून झालं, जास्त बोलणं बी नाही आवडत मला. कमीच बोलतो, पण कधी शांत नाही बसायचं एवढं आहे. चला बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला एक सांगतो, रेश्माताईची आयडी आहे ना, रेश्माताई माहिती आहे ना तुम्हाला. रेश्माताई काय त्यांचा माझ्या व्हिडिओमध्ये आजचा हे आहे ना त्याच्यावर मी टाकतो रेश्माताईची आयडी. त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यांना सपोर्ट करा. चला तर बाय.